स्वातंत्र्य ज्ञात आहोत झाले, तर आपण भारत मातेला वंदन करण्यासाठी व त्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना नमन करण्यासाठी आज उपस्थित आहोत. मातृभूमीच्या चरणी अर्पू श्रद्धेचे वंदन, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला शतशः आमचे नमन. त्यांच्या रक्ताने फुलली स्वातंत्र्याची पहाड, भारत मातेच्या चरणी अर्पू कोटी कोटी प्रणाम. सर्वप्रथम आपण भारत मातेचं व परंपरेचं प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास आरंभ करणार आहोत. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे तक्षशिला नालंदीच्या भूमीवर ज्ञानदीप देवत होते. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय विद्वान पोहोचत होते. आर्यभट्टांच्या गणितातून नभाचे रूप उलटले. शून्य आणि दशमान पद्धतीने गणित विश्व समृद्ध झाले. शरद सुश्रुतांच्या ज्ञानातून आयुर्वेद फुलला गेला. पाणिनींच्या व्याकरणातून भाषेला शास्त्रीय आकार मिळाला. कौटिल्यांच्या अर्थशास्त्राने राज्यकारभार शिकवला. योग ध्यानाच्या साधनेने मनशांतीचा मार्ग दाखवला. विज्ञान, कला, साहित्य आणि तत्वज्ञानाची समृद्ध धारा भारत ते भाग ज्ञानाचा अखंड झाला. अजिंठा वेरूळच्या लेण्यात कलेचा इतिहास कोरला. मंदिरांच्या भव्य शिल्पांनी संस्कृतीचा गौरव वाढवला. व्यापाराच्या मार्गांनी भारत जगाशी जोडला गेला. पुस्तके व कुटुंबकमचा संदेश विश्वाला दिला गेला. पण काळ बदलला. परकीय सत्तेच्या चौकात भारत माता अडकली. वैभवशाली भूमीची स्वातंत्र्य शोध म्हणतात. संपत्ती दुसरी देशाची उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या कष्टावरती अन्यायाचे सावट आले. स्वाभिमानाच्या छातीवर परकीय बंधने आली. अत्याचारांच्या वादळाने भारतभूमी व्याकुळ झाली. पण या भारतभूमीच्या नात्यामध्ये स्वातंत्र्याची भिंती होती. अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीची मशाल पेटती होती. मंगल पांडेंच्या धैर्याने पहिली ज्वाला भडकली. झाशीच्या राणीच्या शौर्याने रणभूमी पसरली. तात्या तोपेंच्या पराक्रमाने शत्रूला घाम फुटला. असंख्य वीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्य संग्राम पेटला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीची मशाल हाती घेतली. मातृभूमीच्या मुक्तीसाठी जीवनाची बाजी लावला. अंतमानाच्या काळातही विचारांची ज्योत बुजली नाही. त्यांच्या लेखणी आणि त्यागाने स्वातंत्र्याची आस अधिकच पेटली. भगत वंशांनी नशंक पुन्हा फुलकले. जय हिंदच्या घोषणामध्ये असंख्य भारतीय होते. वसुदेव बळवंत फडके क्रांतीची वाट दाखवून गेले. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, अशफाकुल्ला खान हसमुख फासावर गेले. ज्ञान अज्ञान असंख्य वीरांनी मातृभूमीसाठी प्राण दिले. त्यांच्या अमर बलिदानामुळे स्वातंत्र्य स्वप्न साकार झाले. स्वातंत्र्याची सोनेरी पहाड 15 ऑगस्टच्या पहाटे गुलामीची रात पडली. तिरंग्याच्या पवित्र रंगाने भारतभूमी नव्याने सजली. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. आशेचा संदेश घेऊन भारत उभा राहिला पुन्हा नव्या युगाची शपथ घेऊन. फाळणीच्या जखमांनी रक्तगंगाळ झाली धरती. निरापराधांच्या आक्रोशाने हादरली भारत माती. स्वातंत्र्याच्या सुवर्ण पर्वाला लागला काळा डाग. अश्रूंनी भिजला इतिहास, मनात राहिला तो दाहक डाग. संविधानाच्या पवित्र मूल्यांनी लोकशाहीची वाट धरली. न्याय, स्वातंत्र्य, समता, त्याची ज्योत पेटली. विविधतेत एकतेचा धागा भारताने घट्ट धरला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा मान भारताने मिळवला. शेतकऱ्यांच्या कष्टातून अन्न धान्याची संपत्ती आली. शास्त्रज्ञांच्या संशोधनातून विज्ञानाची नवी पहाट झाली. जवानांच्या पराक्रमाने सीमांची शान राखली. कामगारांच्या श्रमातून विकासाची गती वाढली. अंतराळाच्या नामांकनात भारताने झेप घेतली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारतीय कीर्ती मिळाली.
अणुशक्ती, तंत्रज्ञान आणि संशोधनात प्रगती झाली. नव्या युगाच्या स्पर्धेमध्ये भारताची पताका फडकली. प्राचीन ज्ञानाची शिदोरी, आधुनिक विज्ञानाची साथ, युवा शक्तीच्या सामर्थ्यावर भारताचे उज्ज्वल वाट. भूतकाळाचा अभिमान घेऊन भविष्याचे स्वप्न पाहूया. ज्ञान, विज्ञान, संस्कृतीने भारताला उंच नेऊया. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. अशा प्रकारे भारताचा जो वैभवशाली इतिहास आहे, त्यानंतर भारत पारतंत्र्य केला, तसंच भारत आपली उंची गाठली. भारताचा जो वारसा आहे, तो वारसा आणि आताचं विज्ञान दोघांची सांगड होऊन भारत प्रगतीपथावर आहे, प्रगती करत आहे आणि तसंच त्यांनी प्रगती करत राहावी अशीच आशा प्रत्येक भारतीय नागरिकांनी बाळगली पाहिजे. तर आज आपण भारत मातेसाठी त्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये आपली त्या असंख्य वीरांना स्वातंत्र्य सेनानींना नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. ते त्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये ते आहुत झाले. त्यामुळे आपला विद्यार्थी प्रवीण काळे याला विनंती की आपलं मनोबल करत सर्वांना नमस्कार. आज मी कसं अशा विषयावर बोलणार आहे ज्यामध्ये आपल्या इथे तो विषय आहे विकसित भारत 2047 युवा पिढीची भूमिका व पुढील भविष्य. मित्रांनो, आपण ज्या भारतात जगतो तो भारत फक्त वर्तमान नाही, आपल्या हातात असलेल्या भविष्याचा पाया आहे. व तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सरकारचे नेतृत्व करेल. पण मित्रांनो, विकसित भारत फक्त मोठ्या इमारतीने बनणार नाही, विकसित भारत फक्त रस्त्याने बनणार नाही, विकसित भारत फक्त तंत्रज्ञानाने बनणार नाही. विकसित भारत घडतील प्रामाणिक नागरिक, मेहनती तरुण, शिक्षित, समान आणि जबाबदारी पिढी. आणि या परिवर्तनात सर्वात मोठी भूमिका कोणाची असेल? आपली, म्हणजे युवा पिढी. आजचा तरुण उद्याचा डॉक्टर आहे, उद्याचा इंजिनियर आहे, उद्याचा सैनिक आहे, उद्याचा शिक्षक आहे, उद्याचा उद्योजक आहे आणि उद्याचा नेता आहे. म्हणून आपण फक्त नोकरी शोधणारे तरुण न बनता नवीन रोजगार निर्माण करणारे तरुण बनले पाहिजे. आपण फक्त समस्यांची चर्चा करणारे नागरिक न बनता समस्यांवर उपाय शोधणारे नागरिक बनले पाहिजे. आपण देश बदलण्यासाठी वाट पाहू नये, आपण कृतीतून देश बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. मित्रांनो, आपण देशाला विकसित करण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीपासून होते. शिक्षकाला महत्त्व देणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, स्वच्छता ठेवणे, कायदे पाळणे, भ्रष्टाचार नकार देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा देश माझी जबाबदारी आणि ही भावना मला ठेवणे. आपण जर आजच ठरवलं की मी शिकेन, मी मेहनत करेन, मी प्रामाणिक राहीन, माझ्या देशासाठी काहीतरी करून दाखवेल, तर 2047चा भारत नक्कीच जगातील एक मजबूत आणि विकसित राष्ट्र बनेल. शेवटी मला एवढं सांगायचं आहे, आज आपण विद्यार्थी आहोत, पण उद्या आपण या देशाची ताकद असणार आहोत. म्हणून चला, ज्ञान घेऊया, कौशल्य मिळवूया, मेहनत करूया, स्वप्न मोठे पाहूया आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवूया. भारतासाठी काम करूया, कारण आपण बदललो तर भारत घडेल, भारत घडले तर भारत घडेल आणि आपण ठरवलं तर 2047 विकसित भारत नक्कीच घडेल. जय हिंद, जय भारत. ताकद आहे, देशभक्ती मनाची शक्ती आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपला भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखालून अन्य अत्याचारातून मुक्त झाला. होय, आज या स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोण होते हे आपल्याला फक्त 2 ओळीत सांगता येत नाही. हे मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं विन जनन ते मरण. या वाक्यावरून तुम्हाला कळतच असेल की राष्ट्रभक्ती काय असते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्याग, प्रेम, राष्ट्रप्रेम. त्यांना 25 वर्षाची अशी 2दा कायापानीतील शिक्षा झाली. त्यातील त्यांनी 10 ते 11 वर्ष यथानथ शिक्षा भोगल्या. दररोज चापातील फटके, कधी थंड पिठाच्या पाण्याने अंघोळ. हे हिंदू शक्ती सपूत तिप्ततम तेजा, हे हिंदू तपस्या पुत ईश्वरी ओझा, हे हिंदू श्री सौभाग्य हुटीच्या साजा, हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा.
स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्रिटिश परत या म्हणतात नरसिंह अवतार घेऊन ब्रिटिशांनी देशासाठी जगू आपण, देशासाठी मरू आपण, भारत भूमीच्या मातेला सदैव नमन करू आपण. एवढे बोलून मी माझी 2 शब्द थांबवते. जय भीम, जय महाराष्ट्र. आदरणीय गुरुवर्ग, शिक्षक आणि माझा प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारत हा विकसित म्हटलेला महान देश आहे. आपल्या देशात अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती आहेत, पण तरी आपण सर्वजण एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने एकत्र राहतो. म्हणूनच मला माझ्या भारतात खूप अभिमान आहे. आपला देशाचा आदर करूया, स्वच्छता राखूया, पर्यावरण रक्षण करूया आणि प्रामाणिकपणे शिक्षण घेऊया, देशाच्या प्रगतीला योगदान देऊ. शेवटी एवढेच नाही की माझा देश, माझी शान, भारत माझा अभिमान. जय हिंद, वंदे मातरम. त्याचा आभाळी सजला उत्सव 3 रंगाचा आभाळी सजला नसमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे तसेच माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामीगिरीतून मुक्त झाला. आपला भारत देश स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या आपले प्राणपणास लावलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या सर्व सैनिकांना माझा मानाचा मुद्रा. स्वातंत्र्यानंतर आपला देश कृषी, विज्ञान, व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी क्षेत्रात चांगली प्रगती केलेली आहे. आज भारताकडे स्वतःचा अनेक साठ आहे. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एवढे चला सर्वांनी मिळून आपल्या भारत जगातील एक आदर्श देश बनवण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी आहे संस्कार काळे. नमस्कार, माझे नाव संस्कार काळे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण आपल्या भारतात स्वातंत्र्याची शान आहे. तिरंगा फडकतो गगनी स्वातंत्र्याची शान आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाने उजळला हिंदुस्थान आहे. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीचे गाण आहे. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीचे गाण आहे. या पवित्र मातृभूमीत आपला खरा मान आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मान्यवर आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा हा दिवस केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर तो आहे आपल्या देशप्रती असलेल्या प्रेमाचा, आदराचा आणि स्वाभिमानाचा दिवस. म्हणूनच आज माझ्या मनात एकच भावना उमटत आहे, माझा भारत, माझा अभिमान. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. देश माझा महान असे सदैव माझ्या मनात. आदरणीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, परिषद वर्ग आणि माझ्या देशभक्तांना, आज मी तुमच्या समोर देशप्रथम, देशभक्ती हीच खरी शक्ती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आपल्या सर्वांसाठी आपल्या देशात केवळ जन्मजातपणा नसून ती आपली मातृभूमी आहे, आपली ओळख आहे. जन्मी जन्मभूमीचं स्वर्गातून घरी असते, म्हणजेच आई आणि मातृभूमी हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण या मातीत राहण्याचे मोठे झालो, इथले अन्न पाणी खाऊन घडलो, त्यामुळे या देशाचे रक्षण आणि प्रगती करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, देशप्रथम ही केवळ एक घोषणा किंवा संकल्पना नाही, तर ती एक जीवनशैली आहे. जेव्हा आपण कोणत्याही निर्णयापूर्वी माझ्या या कृत्याने देशाचा फायदा होईल की तोटा असा विचार करतो, तेव्हा खरी देशभक्ती जन्माला येते. जात, धर्म, भाषा, पंथ आणि वैयक्तिक स्वार्थ या सगळ्यांच्या वर जेव्हा आपण आपल्या भारताला ठेवतो, तेव्हा देश खऱ्या अर्थाने मजबूत होतो. अनेकदा आपल्याला वाटतं की सीमेवर जाऊन शत्रूशी लढा देणे म्हणजे देशभक्ती होय. सीमेवर रक्षण करणारे आपले जवान आपले दैवत आहेतच, पण नागरिक म्हणूनही आपणही दररोज देशभक्ती सिद्ध करू शकतो. शेवटी एवढंच म्हणेन, मला भारत देशाचा मनापासून अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. मान्यवर तसेच माझे मित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला स्वातंत्र्याचे बलिदान आजच्या जबाबदारी या विषयावर काही शब्द सांगणार आहे. आजचा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
हे न फक्त आपल्याला स्वातंत्र्य सैनिकाच्या या बलिदान आणि संघर्षामुळे मिळाले. भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि अशा असंख्य वीरांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे आज आपण मोकळेपणे जगत आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ वर्गीकरणापासून. नमस्कार, मी समृद्धी सूळ. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे प्रमुख मान्यवर आणि गुरुवर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज स्वातंत्र्य दिन यासाठी मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभी आहे. खरं तर एक प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले का? तर नाही. हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालं नाही की आपण तेवढा विचार सुद्धा करू शकत नाही. कारण इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी लगेच दिलं. एवढी सोपी गोष्ट नव्हती ती. तर अनेकांनी आपला त्याग, बलिदान, तप दिलं आणि तेव्हा कुठे आपल्याला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणून आपण त्याची थोडी तरी कदर केली पाहिजे मित्रांनो. मग त्यामध्ये पंडित नेहरू असतील, चंद्रशेखर आझाद असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, असे अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, आपले प्राण आहुती दिली, म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज आपण इतक्या आनंदाने, उत्साहाने सण समारंभ साजरा करू शकतो, मोठमोठे कार्यक्रम घेऊ शकतो. तर ते आपण आज फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून करू शकतो. भगतसिंग सुद्धा हसत फासावर गेले. भगतसिंग सुद्धा हसत फासावर गेले. सुखदेव असतील, राजगुरू असतील, चाफेकर बंधू असतील, हे सगळे हसत फासावर गेले. का? कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळावं हे त्यांना वाटत होतं. जाता जाता आपल्याला सांगून गेले. खरं तर समोर आपल्याला फाशी होणार आहे हे त्यांना दिसत होतं. पण कुठेतरी दुसऱ्या बाजूला त्यांना अभिमान वाटत होता की आपल्या प्राणानं तरी या स्वातंत्र्याला, या देशाला आपलं स्वातंत्र्य भेटेल. म्हणून ते आपल्याला जाता सांगून गेले की सांस थमती गई, नब्जे जमती गई. सांस थमती गई, नब्जे जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया. अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया, सर हिमालय का हमने ना झुकने दिया. मरते मरते रहा बाका फन साथियों, मरते मरते रहा बाका फन साथियों, अब तुम्हारे हवाले है वतन साथियों, अब तुम्हारे हवाले है वतन साथियों. या देशाच्या तरुणांनो, युवकांनो, वीरांनो, देशभक्तांनो, आता हा देश, आता ही मातृभूमी ही तुमच्या हातात आहे. त्याला फुलवायला तुम्हाला गरज आहे. स्वातंत्र्य टिकवायची गरज आहे. हे भगतसिंग आपल्याला जाता सांगतात. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारत मातेला छळले. बालपणाची जुलमी सत्ता रक्ताचे पाठ वाहिले. आनंदाने निगड्या छातीने कंठात गोळ्या कुणी झेलल्या. आनंदाने निगड्या छातीने कंठात गोळ्या कुणी झेलल्या. वंदे मातरम इन्कलाब म्हणत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. का बरं हे सिंचन देशभक्त बनायचं? तर ज्याप्रमाणे हा देश तुमचा आहे ना, ज्याप्रमाणे हा देश आमचा आहे ना, ज्याप्रमाणे हा देश आपला आहे ना, त्याचप्रमाणे हा देश माझा आहे असे म्हणत आपण छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे. हीच आहे आजची खरी देशभक्ती. आपलं कसं आहे माहिती का? आपलं कसं आहे, आपल्याला वर्ल्ड कप आला की आपला भारत देश आठवतो. भारत पाकिस्तान करेल ना, जेव्हा प्रत्येकी आपल्या भारतासाठी आपली आहुती देईल ना, त्यालाच आजची खरी देशभक्ती म्हणतात. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, त्यामध्ये पहिलंच वाक्य असं असतं की भारत माझा देश आहे, भारत आपला देश आहे असं म्हणलेलं नसतं. भारत माझा देश आहे असं तिथे सांगितलेलं आहे. आपली एखादी गोष्ट असते ना, ती आपण एवढी जपत नाही कारण ती सार्वजनिक असते. पण त्याच जागी जर आपली स्वतःची गोष्ट असते ना, तर त्याच्यावर आपण जीव ओवाळून टाकतो. आपण त्याची सर्वात जास्त काळजी घेतो कारण ती माझी आहे म्हणून. एखादी आई जेव्हा म्हणते ना की हा मुलगा माझा आहे, तेव्हा त्या आईला कुठेतरी वाटत असतं की अरे हा माझा मुलगा आहे ना, तर याची जबाबदारी घेणं, याचं पालन पोषण करणं, याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे कारण तो माझा आहे म्हणून. तसंच आपल्या भारताचं सुद्धा आहे. जर आपण आपल्या भारताला जर माझा आहे असं म्हटलं तर
पाहू पाहू द्या रे, त्या मरण अपुरेसे गुरण पाहू पाहू द्या रे, हा देश माझा त्याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. धन्यवाद. माझा विषय 2047 युवकांची भूमिका आणि भारताचे शिक्षण. आजच्या व्यासपीठावर भारतातले शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. मी तुमच्यासोबत आता एका विषयावर बोलणार आहे ज्यामध्ये आपल्या देशाचे भविष्य दिलेले आहे. तो विषय आहे विकसित भारत 44व्या पिढीची भूमिका आणि उद्देश. मित्रांनो, आपण आजच्या भारतात जगतो. भारत म्हटला आपला वर्तमान नाही, भारताला युवा पिढीची गरज आहे. कारण आपल्या भारताला स्वतंत्र होऊन आज 100 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळी कसा असेल आपला भारत, फक्त आपल्यालाच नाही तर सरकारला पण प्रश्न पडेल. भारताला खूप युवा पिढीची गरज आहे. आज भारत घडवायचा आहे जिने प्रत्येक तरुणाला शिक्षणाची संधी असेल, प्रत्येक हाताला रोजगार असेल, शेतकऱ्याला योग्य सन्मान आणि उत्तर मिळेल, महिलांना सुरक्षित आणि सन्मान संधी मिळेल आणि भारत विज्ञान तंत्रज्ञान उद्योग आणि शिक्षकांची सर्व जगात प्रेरणा याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीमुक्त झाला. त्यासाठी अनेक थोरवीरांनी आपल्या प्राणाची बलिदान दिले. तेव्हा आपला भारत माता स्वतंत्र झाला. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो. एक जवान. आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांचं एक प्रसिद्ध कथन आहे की भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, भारत यह जीता जागता राष्ट्र पुरुष है. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. यहाँ का हर कंकर कंकर हमारे लिए शंकर है और यहाँ की हर नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे भी भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हमारी अस्थियों को कान लगा के सुनोगे तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. आज स्वातंत्र्य दिनाच्या मी तुम्हाला प्रथमतः सर्वांना खूप शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिन साजरा करताना हजारो वर्षापासून हा भारत देश हा फक्त हिंदू राष्ट्र होता. पण अनेक मुघल आक्रमकांनी, बाबरसारख्या, औरंगजेबसारख्या अनेक आक्रमकांनी या देशाचं धार्मिक ध्रुवीकरण चालवलं आहे. त्या धार्मिक ध्रुवीकरणापासून आपल्या देशाला वाचवायचं आहे मित्रांनो. पण अनेक आक्रमकांनी या देशाची वाट लावली. त्या ठिकाणी त्यांनी दुसरा धर्म संपुष्टात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ज्यांनी हा हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचं त्या मातीने भावी शिलेदार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भारत मातेला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये माझे अनेक युवक सहकारी या ठिकाणी बोलले. आज आपण जी देशभक्ती तुम्ही या ठिकाणी पाहताय, ही देशभक्ती फक्त अन्यायाच्या विरोधात लढून आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी घेतली एवढं होत नाही. यापुढेही आपल्याला ती देशभक्ती जगवायची, टिकवायची, ही तुमच्या वर्तनातून टिकत असते आणि याचं सुरुवात तुमची इथून सुरुवात होत असते. आज आपलं मत मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. तो अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमातून खूप मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये तो मांडला जातो. सुरुवात आपल्या विचारातून करत असतो. ते विचार मांडण्यासाठी आपल्याला प्रभावी व्यासपीठ हे आपल्या शिक्षण क्षेत्र असतं. शिक्षण क्षेत्रातून आपल्याला पहिलं व्यासपीठ मिळतं आणि नंतर भविष्यात आपण ज्या ज्या क्षेत्रात जाऊ त्या त्या क्षेत्रातला आपल्याला विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळतं. विचार किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपल्या भारत देशाचे ज्यावेळेस स्वातंत्र्यासाठी मागणी होत होती त्यावेळी 2 विचारांची मागणी होत होती. एक डाव्या विचाराची लोक होती आणि एक उजव्या विचाराची होती. हे विचार मांडण्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि जी लोक हिंदुत्ववादी होती किंवा देव, देश आणि धर्मासाठी विटणारी होती, ज्या लोकांनी आपल्या देशाला, मातृभूमीला भारत माता म्हटलं, देवी म्हटलं, ती एका बाजूने होती आणि दुसऱ्या बाजूनी
भारत हे फक्त भूखंड आहे आणि याच्यावरती आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करता येईल अशा विचाराची लोक होती. आणि ही कदाचित डाव्या विचाराची मी समजतो. म्हणजे डाव्या विचाराचा आणि उजव्या विचाराची मांडणी त्या काळापासून चालू होती ते आजपर्यंत चालू आहे. आणि हीच मांडणी जो प्रभावीपणे मांडतो त्याचं लढायला अखेर यश मिळतं. आज 15 ऑगस्ट आहे ही आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर माझ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो. तर आज असाच एक क्रांतिकारक जी बेळगाव जिल्ह्यामध्ये जन्म झाला त्यांचा जन्मतारीख आहे 15 ऑगस्ट 1798 आणि त्यांचा जे शहीद झालेला दिवस आहे ना म्हणजे नंदगड तालुका तिथे त्यांना आहे ना फाशी देण्यात आली. तर ती पण तारीख आहे 26 जानेवारी 1831 म्हणजे जे 1857च्या अगोदरचे कित्तूरची राणी जी चिन्नम होते ना त्यांचे सरसेनापती. तर त्यांना जेव्हा फाशी देण्यासाठी नेत होते तर त्यांना आधी कोर्टामध्ये नेलं गेलं. तर त्याच्यातील एक संभाषण आहे. तर ती विचारतात रायणा तू सांग तू खरं बोलशील का. तर ती त्यांचे काय बायबल होता काय होतं त्यांच्यावरती ती शपथ घेऊन सांग म्हणतात की तू जे काही सांगशील ते सर खरं सांगशील का. ठीक आहे तू खरं सांगशील पण तुम्ही आमचा भारत देश सोडून जातात का. तर तो थोडा हे म्हणतोय आणि त्याला दुसरा प्रश्न विचारतो की तू सरकारी खजिना लुटलेला आहे. मी आणि सरकारी खजिना मी तुझं सरकारी खजिना लुटायला मी काही लढायला आलो का सरकारी खजिना लुटायला. हा कित्तूरचा जे काही कर आहे ना टॅक्स आहे हे कित्तूरच्या जनतेसाठी. तर हा लढायला नेण्यासाठी नाही. आणि दुसरा तो म्हणतोय ही कर आहे ना तुमच्या कित्तूरच्या विकासासाठी करतो. कोणते विकास केले आम्ही तर शाळा कॉलेज बांधलेले आहे दवाखाने बांधले. तुम्ही तर शाळा कॉलेज बांधलेले कोणती शाळा बांधलेली मला सांगा म्हणते. शाळा आणि कॉलेज ही शाळा कॉलेज आमच्यासाठी नव्हे. जेव्हा तुम्ही इथे यायच्या अगोदर सुद्धा इथे गुरुकुलं चाललेल्या होत्या आणि तुम्ही जेव्हा इथं शाळा कॉलेज आहे ना हे तुमच्या हिशोबासाठी म्हणजे तुमचे जे काही सैन्य अधिकारी आहेत त्यांच्या लेकरांसाठी शिक्षणासाठी तुम्ही इथे शाळा कॉलेज बांधलेले. हे आमच्यासाठी नाही. आमच्याकडे प्रगत म्हणजे इतकी भाषा आहेत ना संस्कृत आहे पाली भाषा आहे बरंच कन्नड आहे मराठी एवढी भाषा आहे आणि तुमची इंग्रजी आम्हाला काही जरूरतच नाही. तो दुसरा म्हणतो आम्ही तुमच्यासाठी दवाखाने बांधले तुम्ही आमच्यासाठी दवाखाने बांधले. कोणती दवाखाने बांधली. जी सह्याद्री पर्वतातून जी नदी येते ना मलप्रभा ती आमच्यासाठी अमृत आहे. आणि जो हा सह्याद्री पर्वतातील जो काही माती आहे ना ती आहे ना आमच्यासाठी आयुर्वेदिकाची गुण आहे. तुमच्या दवाखाना आम्हाला काही सुद्धा जरूरतच नाही. आणि ते पुढं म्हणतात की तुला वाटते नाही की आम्ही काही सुरू नाही केलं. आम्ही आल्यापासून तुमचं नागरिकत्व सुरू झालं. तुम्ही आल्यापासून आमचं नागरिकत्व सुरू झालं. कधीपासून सुरू झालं. जेव्हा तुमच्या देशाने कपडे कसे होते हे सुद्धा तुम्हाला माहिती नव्हतं. त्यावेळेला आमच्या देशामध्ये ना रेशमीचे कापड तयार व्हायचे आणि नागरिकत्व तुम्ही आम्हाला शिकवायची जरूरत नाही. ज्या भारतामध्ये ग्रंथ लिहिले जात होते ज्या भारतामध्ये भगवद्गीता आणि रामायण मध्ये लिहिले गेलेले आहे त्या भारतामध्ये तुम्ही नागरिकत्व शिकवायची काही सुद्धा जरूरत नाही. आणि शेवटचं त्यांनी म्हणजे तुझी शेवटची इच्छा काय तुला तर मी राष्ट्रद्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलेले. तुम्ही मला राष्ट्रद्रोही ठीक आहे मी राष्ट्रद्रोही. माझा कित्तूर संस्थान वाचवण्यासाठी जर मी हा शस्त्र म्हणजे माझं खडगं जर उचलले असेल मी प्रत्येक हजारो जन्म घेईन आणि मी राष्ट्रद्रोही म्हणून जन्म घेईन. ही तुम्ही लक्षात ठेवा. तुझी शेवटची इच्छा काय. माझी शेवटची इच्छाच आहे ज्या माझ्या मातेने आणि ज्या माझ्या पित्याने मला म्हणजे कित्तूर संस्थानासाठी मला जन्म दिलेला होता त्यांच्यासाठी मी म्हणजे तुम्ही मला फाशी द्यायचे ना तर त्या वडाच्या झाडाला म्हणजे माझं जे आहे ना ते समृद्ध जय हिंद जय भारत. राष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी किती जणांनी प्राण्यांची आहुती दिली किती जणांनी त्याग केला त्याच्या जीवावर राष्ट्र उभा आहे याची जाणीव आपल्या सतत असावी. त्याच कर्तव्य आपण आपल्या जीवनात सतत कार्य करत राहावं यासाठी तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ भाषण फक्त नव्हे तर त्याप्रमाणे वागणं होतं. कारण आता विद्यार्थ्यांनी बरं सांगितलं काय केलं पाहिजे. म्हणजे खरं तर काही वर्ष आपण फक्त हक्क सांगितले जायचे अधिकार सांगितले जायचे आमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे पण आपली कर्तव्य आहे की कोणी सांगत नव्हतं. आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ChatGPTवरून काढलेलं असं वाचणं पण सर्वांच्या मुखात एक आले की आपली कर्तव्य आपली गेलं पाहिजे. तर तसं तुम्ही वागत असाल तर फार छान होईल. म्हणजे आपण एका कार्यक्रम बघतो ना बाहेरच्या आपला काढलेलं बघितलं कळतं की आपण किती प्रामाणिकपणे देशभक्त आहोत. पुढे फेकलेलं असतात आपल्या लाईट चालू असतात फॅन चालू असतात हे राष्ट्रीय संपत्ती आहे. सर्वच असं करत असं नाही
तर आपल्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक घटकामध्ये आपण कसं वागतो याच्यावरून आपण राष्ट्रभक्त आहोत की नाही आहोत हे ठरतं. 15 ऑगस्टला भाषण देणे आणि त्या ठिकाणी साजरा करणं म्हणजे आपल्या लोकांनी फार सोपं केलेलं आहे, भक्ती पण आणि राष्ट्रभक्ती पण. म्हणजे पूर्वीचे संत महात्मे जे तपश्चर्या करत असायचे आणि आज काय करतो आपण ते दिसते. सावरकरांना स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांचा एक ब्रिटनमधला मित्र भेटायला आला होता आणि तो म्हणतो की मला असं वाटलं की तुम्हाला काहीतरी मोठं पद दिलं जाईल या राष्ट्रामध्ये, तुम्हाला कदाचित राष्ट्रपती केलं जाईल, पण तुमच्यासाठी तर दुर्दैवाची गोष्ट आहे की सावरकरांना त्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सुद्धा बोलवलं गेलं होतं. खरं तर एक नंबरचा शत्रू ज्याला ब्रिटन म्हणत असेल त्या सावरकरांना आपल्या हितदृष्ट राज्यकर्त्यांनी जे त्यावेळेस राज्यावर आले त्यांना खरं तर त्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सुद्धा बोलवलं नाही. पण सावरकरांचं मन किती उदार होतं, ते म्हणतात की राष्ट्रपती पद मिळावं किंवा कुठलंही पद मिळावं मी लढलो नाही, ते राष्ट्र स्वतंत्र व्हावं म्हणून आम्ही ते लढा दिला आणि त्याच्यातच मला समाधान आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांची भरूची घरं होती ती अवरोध केली होती इंग्रजांनी. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्यांची घरं मुक्त गेली नाही, सरकारच्याच काही येत आहे. सावरकरांना सुद्धा पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता की स्वातंत्र्य मिळालं पण तुम्हाला तुमची त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा तर मिळाला नाहीच, परंतु त्यांना त्याची जी जमीन होती जी घर होतं वडिलोपार्जित ते सुद्धा त्यांना मिळालं नाही. त्याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर ते म्हटले की हे घर स्वतंत्र व्हावं किंवा हे घर मला मिळावं म्हणून आम्ही लढलो नाही, तर राष्ट्र स्वतंत्र व्हावं संपन्न व्हावं म्हणून आम्ही लढा दिला. यांची जी थोर वृत्ती होती कशासाठी सांगतोय की आजच्या राजकारण्यांकडे तुम्ही जर बघत असाल तर ते काय करतात आणि कशासाठी लढतायत आपण बघतो की अगदी पक्ष सोडून जातात, दुसऱ्या पक्षात जातात, तिथं मान मिळालं नाही, इथं मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. म्हणजे या आजचे जे सगळे स्वतःला राष्ट्रभक्त होणारे लोक काय करत आहेत आणि खऱ्या क्रांतिकारकांनी किंवा क्रांतिकारकांनी कशासाठी हा लढा दिला आपण सुद्धा डोळ्यासमोर ठेवला म्हणजे आपल्या मनातले जे मोह असतात, स्वार्थ असतो तो नक्कीच बाजूला जाईल आणि या राष्ट्रासाठी काय करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. आपल्याला बऱ्याचशा जणांनी हे सांगितलं हे आपल्या जीवनात उतरवणं हे खरं आपलं कर्तव्य आहे.
दो, कितना खिलाओगे? खा ले बेटा, वैसे भी मेरे हाथ का बना हुआ खाना पूरे साल में एक ही बार तो खाता है। भैया इस बार 2 राखी बनवा लो, पिछले रक्षाबंधन में भी नहीं किया। मेरी प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए। अल्ले अल्ले अल्ले, मेरी प्यारी गुड़िया। हेलो हेलो कैप्टन, आपकी छुट्टी रद्द की गई है। आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा। यस सर, जय हिंद। उरी में हुए आतंकवादी हमले में हमारे राष्ट्र के कई सैनिकों ने अपना सर्वोच्च बलिदान दिया। आइए हम देश के वीर जवानों को याद करें, उन्हें श्रद्धांजलि दें।
भारताचा भूगोल हा 80 वर्षापासून स्वातंत्र्य झाला आहे, पण भारताची मानसिक गुलामी मात्र अबाधित आहे. भारत हा भौगोलिक दृष्ट्या जरी स्वतंत्र राष्ट्र असला तरी भारत सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र अजूनही नाहीये. त्यामुळं ब्रिटिशांनी जी रणनीती आखली, पूर्वकालीन भारतामध्ये ज्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळे इथल्या संस्कृतीला जी अवकळा आली, आपण तेच प्रशासन वापरतोय ज्याची रचना 1861 साली, आम्ही तेच कायदे वापरतोय ज्याची रचना 1861 झाली, आम्ही तेच पिनल कोड वापरतोय ज्याची रचना 1860 झाली. आपण त्याच कायद्यांचे गुलाम आहोत ज्या कायद्यांची निर्मिती ब्रिटिशांनी इथल्या लोकांना दबाव तंत्राने स्वतःच्या अधीन करून ठेवण्यासाठी वापरले गेलेले, आणि त्याला अधिक ग्लोरिफाय करण्याचा मात्र आपण स्वातंत्र्यानंतर प्रयत्न केला. त्यामुळं हा देश भौगोलिक दृष्ट्या जरी स्वतंत्र असेल तरी सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी याला अवकाश आहे. कारण हा देश गुलामगिरीत पडण्याअगोदरच या देशामध्ये जी संतांची मांदियाळी आली, त्यांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याच्याकडे पुरस्कार पाठ फिरवण्यात आली. वेद उपनिषद आदी ज्या ग्रंथांना या काळात आणि कुठल्याही काळामध्ये प्रतिभाय नाही, जे सार्वत्रिक सूक्ष्म आणि स्थूल अंगाने विचार मांडतात आणि सर्वदूरचा विचार मांडतात, अशा कुठल्याही वाङ्मय साहित्य जे आहेत, असे ग्रंथ जे आहेत त्याच्याकडे पुरस्कार हेतुपुरस्सर पाठ दाखवून त्या महापुरुषांना, त्या महात्म्यांना दुर्लक्षित करून एक खोडसळ विचारधारा इथे रुजवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आणि त्याचे आपण गुलाम झालो आहोत. म्हणून आम्हाला सांस्कृतिक गुलामीतून जर मुक्त व्हायचं असेल तर या सगळ्या परतंत्र व्यवस्था ज्या आहेत त्या धिक्कारायला लागतील. स्वातंत्र्यानंतर आमचे आरोग्याचे प्रश्न अधिक वाढले कारण आम्ही अन्नाला विष बनवलं. सामाजिक प्रश्न अधिक वाढले कारण आम्ही समतेचं सूत्र मांडताना विषमतेची बीज पेरली. आम्ही ते सर्व काही केलं ज्याच्यामुळे इथे फक्त हैदोष निर्माण होईल आणि मग ज्यांची अल्फा बीटा अशी सामाजिक झुंड्या तयार करण्याचं एक पाश्चात्य तंत्र जे आहे त्या तंत्राचा अवलंब इथे केला जातो. आणि ज्यांची म्हटलं की ते बेफाम असतात म्हणजे काय, याचा अर्थ काय, ज्याला भविष्य आणि भूतकाळाचा भेद घेता येत नाही, ज्याला भविष्याचं योग्य अनुपालन करता येत नाही, भविष्याची योग्य रचना ठरवता येत नाही, अशा लोकांना झेंजी म्हणून एका उभारत्या आगीमध्ये टाकून द्यायचं होरपळण्यासाठी, अशा पद्धतीची मानसिकता सेट करणारं जे पाश्चात्य तंत्र आहे त्याला उलटून टाकायचं असेल तर या परतंत्रचा गुलामगिरीतून स्वतंत्र होऊन आपल्याला स्वतःची मुळं शोधावी लागतील. नाही तर आपली पोरं व्यसनं, वासना आणि विकृतीच्या अधीने कॉलेजला जातो म्हणजे लफडं केलंच पाहिजे या मानसिकतेने पोषित झालेला पिंड 12-12 वर्ष शाळेमध्ये शिकतो. समता म्हणजे धर्मद्रोह आणि देशद्रोह अशी मूळ बीजरचना केलेली आहे. समता म्हटलं की देशाचं काही पण हो पण समता आली पाहिजे, धर्माचं काही पण हो समता आली पाहिजे, मूल्यांचं काही पण हो मोडतोड हो समता आली पाहिजे. म्हणजे कुठल्या तत्वावर तुम्ही समता आणणार आहात? अशा पद्धतीचा वैचारिक भोंगळ कारभार करून मुलायम त्याच्यामध्ये अगदी मलमली कापडामध्ये झाकलेलं अगदी जहर विष जे आहे, अति जहाल विष जे आहे ते झाकून ठेवण्यासाठी अगदी उच्च दर्जाचे मुलायम धातूंचा वापर करून त्याची वाटी बनवावी ना, तसं ते केलेलं आहे. आणि असं सगळं सुंदर लेबल लावून ते विष देण्याचं काम निरंतर सुरू आहे. कारण या सगळ्याचा छेद करताना जर ज्ञानेश्वरी लिहिली असेल तर आम्हाला एकदा का नाही वाचावीशी वाटत. आपल्या संसारिक दुःखाला छेद देण्यासाठी तुकारामांनी जर गाथा लिहिली असेल तर आपल्या शालेय आणि उच्चशिक्षित अभ्यासक्रमामध्ये एकदा जरी त्याचा अंतर्भाव का होऊ नये. ज्या ग्रंथाला जगातली कुठलीही ज्ञान विद्वान संस्था अमान्य करू शकत नाही अशा गीतेचा अंतर्भाव ज्ञान मंडळामध्ये का असू नये. अशा परस्पर आपल्याच विरोधात जाणाऱ्या यंत्रणा निर्माण करून आपलीच लोक आपलीच वैरी होतील, आपलाच समाज आपलाच वैरी होईल आणि मग ब्रिटिश आणि पूर्व झालेल्या सगळ्या परकीय आक्रमकांच्या बलात्कारातून निर्माण झालेली जी अराजक जनता आहे किंवा जो अराजक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय तो मोठ्या निराशेने छाती बडवतोय की आम्ही
या देशाला बघून घेऊ, यांना बघून घेऊ, या संस्कृतीला बघून, हे सगळं चालू आहे आणि आपण सगळं उघड्या डोळ्याने पाहतोय, हे मात्र बरोबर आहे. म्हणून आपल्याला फार महत्वाची जबाबदारी आहे की आपण उघड डोळ्याने पाहायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या, कोणी आपल्यावर झालेल्या अन्यायाचं स्तोम माजवत फिरत नाही. लक्षात घ्या, कुठून त्या अरबस्थानातून आलेल्या ज्या टोळ धाडी आहेत त्या इथं काही कौतुकाचे पाठ घेऊन आलेले नाहीत. ते येताना आक्रमकता, अन्याय, अत्याचार आणि बलात्कारच घेऊन आले होते. 7 समुंदर पार से लोटा लेके आ गए असं नाहीये. ते 7 समुंदर पार वरून हे जे सगळे ब्रिटिश आधी जे आक्रमक आले ते इकडे येताना काय खाल्या हाताने आले नाही, येताना बंदुका घेऊन आले. इथल्या लोकांच्या मस्तकावर त्यांनी त्या धरल्या, इथल्या लोकांना त्यांनी दमदाटी केली आणि इथली संपत्ती आणि सुबत्ता लुटण्याचा अतिताही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याची इतिहासात पानाच्या पानं भरलेली. आमच्यावर उपकार करण्यासाठी तुम्ही आलेला नाही आहात, म्हणून तुम्ही आमच्यावर उपकार केलेल्या आविर्भावामध्ये इथे वागू शकत नाही, राहू शकत नाही, जगू शकत नाही. इथे राहायचं, वागायचं आणि जगायचं असेल तर इथली अदब शिकून घ्यावी लागेल, इथली संस्कृती, इथला संस्कार, इथली सभ्यता समजून घ्यावी लागेल. तुमच्यासाठी आम्ही आमचं अस्तित्व पुसणारी संस्कृती निर्माण करणार नाही आणि तुमचे गुलाम आणि चाटुकार होणार नाही. देश शेकडो वर्ष गुलामगिरीत राहिलाय, आता इथून पुढे तो गुलामगिरीत राहणार नाही. म्हणून ही जी काय कॉक्रोचची वावटळ आहे ती येता जाता वाऱ्याबरोबर फडफडून जाईल खरी, त्यामुळे त्याची चिंता असू नये. कारण ज्या वेळेस जिवंत अग्नी, जिवंत झरा त्या जमिनीतून फुटतो ना, जिवंत अग्नी ज्यावेळेस समोर येतो ना, त्यावेळेसला कुठलंही जळमट त्याच्यासमोर टिकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून जिवंत पाणी लागलं की जसं अत्यानंद होतं ना, त्या पद्धतीने आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपले पौराणिक ग्रंथ, आपली संत परंपरा हा तो जिवंत जरा आहे जो अखंड मानव जातीच्या कल्याणाचा टाहो करतो, अवघ्याचे कल्याण व्हावे. लक्षात घ्या. आता काही लोकांना वाटत असेल आमचे कल्याण होऊ नये, तर तुमच्यासाठी आम्ही आमचं अकल्याण करून घेणार नाही, आमचं अहित करून घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं कल्याण हवं असेल तर शाश्वत ज्ञानाशी संग करावा लागेल, अशाश्वताशी नाही. आणि विभेद ठेवून जर आचरण करणार असाल तर तुमच्याशिवाय शाश्वती जी आहे, ही शाश्वत जीवन मूल्य जे आहे ते पुन्हा उभं राहील, असं आपण येणाऱ्या काळाला आश्वस्त करायला हवं. लक्षात घ्या. त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. हा भूमीचा तुकडा म्हणजे केवळ भौगोलिक रचना नसून ही आमची अस्मिता, आमचं अस्तित्व, आमचं सार्वभौमत्व आहे. आमच्या लाखो वर्षाच्या परंपरेचं ते वहन करणारी एक धरोहर आहे, नीट लक्षात घ्या. म्हणून अशा राष्ट्राचे आम्ही सर्वकालिक नागरिक आहोत. आमचे जीन्स, आमची पूर्वज, आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब राष्ट्रभक्तीने ओथंबून वाहतोय. काही लोकांमधील कुसंस्काराने विकृत मानसिकता आली असेल तरी सुद्धा हे रक्त सर्व काळी या राष्ट्रमातेसाठी, या संस्कृतीसाठी, या नीतिमूल्यांसाठी समर्पित आहे. आता बघा, तुम्ही आता काही 3 जे गीतं छान म्हटली, त्याचं नृत्य सादरीकरण झालं. तर तुम्ही काय पाहिलं मला माहित नाही, मी भाव पाहिला. कला म्हणून पाहिलं तर बहुतेकांना आवडणार नाही. अरे हा चुकतोय, तो चुकतोय, तो चुकतोय. पण खऱ्या अर्थाने आजच्या स्वातंत्र्य दिनाला आपण न्याय देऊ शकलो तो हा एक भावपूर्ण आहे. तुम्ही ज्यावेळेस वारकरी म्हणून जाता, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होता, त्या उत्सवामध्ये जो नृत्य, जे गायन, जे कीर्तन, भजन, जे काही उत्सव कार्य आहे त्याच्यामध्ये समरस होऊन जे करायचं असतं ते करताना बंधनं पाळली जात नाही. निर्धोकपणे त्या हरीला समर्पित अशी जी भक्ती असते तशी ही राष्ट्रभक्ती आहे. तर ही राष्ट्रभक्तीचं सादरीकरण ज्या मुलांनी केलं ते कौतुकास्पद आहे. कारण हे धाडस करायला मोठं धाडस लागतं. स्टेजवर जाऊन स्वतःचं सादरीकरण, अनेकांनी इथे छान भाषण केले. तर ते बोलताना आपलं मनोगत मांडताना भले काही कागदावर लिहून आणलं असेल
पण ते व्यक्त होण्यासाठी ज्या व्यासपीठावरून आपण व्यक्त झालो, तो जो भाव आहे तो भाव विशेष महत्वाचा होता. एकदा का एखादी व्यक्ती देश प्रेमाने ओथंबून एखादं विधान करेल, वाक्य करेल, एखादं मनोगत व्यक्त करेल, एखादं नृत्य करेल, तर तो अखेर या देशाचा भक्त बनतो, राष्ट्रभक्त बनतो. कारण ती स्मृती चिरकाळ त्याच्या मस्तिष्कावर कोरली जाते. नीट लक्षात घ्या. असं देशद्रोही तंत्रावर देशप्रेमाचा संस्कार करण्याचं हे एक साधन आहे. म्हणून इथे येऊन आम्ही 2 वाक्य बोललो स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रप्रेमासाठी, तर मोठी कामना झाली. या ठिकाणी आपण नृत्य केलं तर त्याच्याबद्दले चुका शोधण्यापेक्षा त्याच्यातला भाव शोधणं फार महत्वाचं आहे. त्याचे गाणं 2 नंबरला गीत जे होतं संदेश आते, ते मी ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांच्या इमोशन ज्या आहेत त्या फार निर्मळ इमोशन होत्या, फार भावना निर्मळ होत्या. चुकतोय तर ठीक आहे, आपण करूया. तर चुकीचं गम्य न करता, चुकीचं काही मानसिक त्रास न करून घेता त्यांनी ते केलं सादरीकरण, आणि आपल्या सगळ्यांना ते पाहण्याचा आनंद दिला. आणि आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना राष्ट्रमातेसोबत त्यांनी ते नृत्य सादर केलं. हे आपल्या सगळ्यांना राष्ट्रभक्तीसाठी उत्तेजना देणार आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून जेव्हा जेव्हा राष्ट्राभिमान, राष्ट्राविषयीचा आत्मिक भाव व्यक्त करण्याची संधी मिळेल, चुकू नये हो, चुकू नये. जो चुकला तो चुकलाच, त्याला काही परत वाढता नाही. पण एकदा संधी मिळाली की त्याचं सोनं करून घ्यावं. पण दिवशी आपलं काय चुकण्याच्या पलीकडे काय होणार, तसंही प्रत्येक चुकतो. आणि न करूनची सर्वात मोठी चूक करणार आहे, त्याच्यापेक्षा व्यासपीठावर जाऊन छोटी चूक झाली तर उत्तम आहे. देशाचं राष्ट्रगीत किंवा देशाचा अभिमान वाढवणारं नृत्य, गायन, भाषण करण्याची संधी असताना ती न करता ती जी चूक आपण करणार आहे, त्याच्यामुळे जी महाचूक होणार आहे, त्याच्याऐवजी व्यासपीठावर जाऊन थोडंसं चुकलं तर चालतंय. थोड्याशा मोठ्या चुकीपेक्षा छोटी चूक क्षम्य आहे. म्हणून ते फार सुंदर झालं. आणि खऱ्या अर्थाने देवदादा किंवा मनीष सर असतील, या सगळ्यांनी काल रात्री जो प्रयत्न केला, मी म्हटलं काय चाललंय, त्यांनी रात्री फार वेळेपर्यंत काम केलं. तो जो ड्रेस आहे तो मी सकाळी घरनं सगळे आणले. आत्ता कळलं की आपल्याला ड्रेपरी पाहिजे काहीतरी. ते माझ्याकडे जे होते ती कपडे मी आणले आणि त्यांनी लगेच घालून तयारी दाखवली. अशी धाडशी मुलं आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी एका टाळ्या वाजवा. हे कौतुक फार महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांनी ज्या पद्धतीने कधीही प्रेझेंटेशन न केलेली मुलं करत होती, हे लक्षात घ्या. परतच्या वेळेस मी प्रयत्न करेन की एखादं छान अट्रॅक्टिव्ह कसं राहील आर्ट्स, ते आपण बघू. आर्ट्स म्हणून मी आज त्याच्याकडे पाहिलं नाही, मी भाव म्हणून पाहिलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इकडं 15 ऑगस्टला असं काहीतरी होतंय म्हणून ते फार मला भावलं, मला ते फार आवडलं. माझा त्यात कुठलाही सहभाग नाहीये ते ड्रेस देण्याचं सोडून. ते सगळं मनीषदादा आणि दिलदारांचंच ते श्रम आहे. तर त्यांना पण आपण त्यांनाही एकदा टाळ्या वाजवून कशा अन्न ही सेवनार घडो माझ्या हातून राष्ट्रसेवा, घडो माझ्या हातून धर्मसेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. ओम सहनावतु धनोमृत्यु सहवीर्यं करवावहे तेजस्विनामस्तु मा विद्विषावहे. हरि ओम शांति शांति शांति.
भारत माता की भारत माता की वंदे वंदे